परी फॅम, कशा आहात तुम्ही सर? तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा नव्याने आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. सो मी आहे तुमची लाडकी परी. सगळ्याच आता आम्ही चाललोय गावाला आणि आता वाजलेत करेक्ट 10:01 झालाय आणि आम्ही आता खोपट्या रोडला आहे आणि ट्रॅफिक भरपूर आहे. आणि तुम्ही आधीचे 2 व्लॉग बघितलेच असतील तर तुम्हाला माहितीच असेल की मी लास्ट व्लॉगमध्ये बोलले होते की मी गावाला जाईल आणि तिथलं काय असेल तर ते रेकॉर्ड करेन. सो आता आपण जाऊयात. आता कधी घरी पोहोचतो आय डोंट नो. आता करेक्ट 10 वाजलेत सांगितलंच मी तुम्हाला आणि माझे डोळे दुखत आहेत फ्लॅशमुळे. तर घरी गेल्यावर मी व्हिडिओ घेते. हे परी फॅम, तुम्ही जसं का म्हणजे ह्याच्या आधीची क्लिप बघितली, मी बोलले की मी गावाला चालले बट काही इश्यूमुळे मी परत आली अंबरनाथला रात्रीच. तर आता मी परत चालले गावाला आणि कोणालाच माहिती नाही आहे, फक्त बडीला माहिती आहे आणि ते पण बडी कामाला गेली आहे. तर बडी कोणाला सांगणार नाही तसं, फक्त मी बडीलाच सांगितलं आहे आणि बाकी कोणालाच नाही माहिती आहे. आणि आज येणार आहे बुलेट, तर म्हणजे नवीन गाडी येणार आहे आपली. तर बघूयात, सगळ्यांना सरप्राईज देणार मी, कारण कोणालाच माहिती नाही मी येते करून गावाला. तर बघूयात कसं त्याचं सर्वांचं रिॲक्शन असेल, कारण काल जेव्हा मी निघत होती ना गाईस, तेव्हा लिटरली साहिलाच्या डोळ्यात असं पाणी आलं होतं. तर मला जाम वाईट वाटलं. तर मग आता चालली आहे. बाय बाय. तर गाईज आता फायनली मी गावाला पोचले आणि गाईज मला स्टेशनला बघा कोण हे दोघं भेटले होते. तर मी आता त्यांच्यासोबत आली आणि आता सर्वांचे रिॲक्शन बघू. म्हणजे आम्ही आता येत होतो गावात तेव्हा आहे ना, साहिलला तसा पास झाला आमच्या बाजूने बाईकवर. साहिलला आणि परेश दादा वगैरे ते लोक गेले आणि इथे आम्ही भाऊजी उभे. मग आज तुमचं तोंड पडलेलं बघितलं तर कशी गाव सकाळी लवकरच गेली. असं आहे का? झालं बरं झालं वडीला माहिती. तर गाईस तुम्ही दीदीचं रिॲक्शन बघितलंच. आणि गाईस बघा बुलेट आज जी नवीन आली आपली. तर आता फक्त साईलाचं राहिलं, बाकी सर्वांनी तर बघितलंच मी आले करून. सर्वांना म्हणजे सर्व वहिनीला आणि बडीला तर माहिती होतं मी येते करून, फक्त वेदला, भाऊजींना, दीदीला आणि साहिल दादालाच नाही माहिती आहे. तर आता तिघांचे रिॲक्शन घेतले. आता ह्याचं बघू आपण साहिलदाच. तर काही झाल्यापासून आम्ही पबजीच खेळतोय. त्यानंतर मी जरा येऊन किचनमध्ये बसली आणि ते वेद आणि प्रियंका दिदी आणि शलाका दिदी कधीपासून विचारत दिदी लोक काही जेवण बनवत आहेत. कसं वाटतंय तुम्हाला? छान वाटतंय जेवण बनवून. की तू हाय कर, हाय गाईज कर, हाय गाईज कर, हाय गाईज बोल, हाय गाईज. आला सरप्राईज गाईज. वहिनीने दादाला सांगितलं नाही तर आपल्याला दादाचं पण रिॲक्शन भेटलं असतं. हा कोण नाही पीत. तर गाईज आता आम्ही चाललोय. हां मी पण चालू शकते. आम्ही आता चाललोय परत. मी वहिनीला घ्यायला आलते गाईज. वहिनीच्या गावात मीच वहिनीला घ्यायला आली. लाईट नाही चालू केली नाही. चला आता जाऊयात. आता मी पत्ते घ्यायला बसलोय. छोटे छोटे राव बघा. वहिनी, दादा. तू नाही खेळत का? का नाही खेळत? किटू हाय कर, किटू हाय कर. हाय गाइस बोल, हाय गाइस. पळाली गाईस, किट्टू पळाली. खेळूयात चला. आता सच्चू पिसणार ना. हे चला लांबवा 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 पप्पा मस्त.
एक राऊंड राऊंड हा झाला. तू दिसत नाही. हाय गाईस. हाय गाईस. तू बोल किट्टू हाय गाईस. हाय गाईस. हाय गाईस बोल. हाय गाईस. सुपली प्लास्टिकची आहे. सुपली प्लास्टिकची. बाबा नको बाय आणि बाय व्हिडिओ डायरेक्टर प्लास्टिकची कशी झाली. आमच्या घरात सुपली प्लास्टिकची आहे. अशी येशील ना ब्लॉग मध्ये. गाईस मी 2 मिनिटं काय का घरात गेली. ह्यांनी अंताक्षरी चालू केली माझ्याशिवाय आणि मला इग्नोर करा. आवाज येत असेल तुम्हाला सच्चूचा माग. दाखवते मी तुम्हाला. रामजी की निकली सवारी. रामजी की लीला है न्यारी.
यारा तेरी मेरी यारी सबसे प्यारी, यारा तेरी मेरी यारी सबसे प्यारी, इसे देख देख के दुनिया चलने वाली, यारा तेरी मेरी यारी सबसे प्यारी। रो रो अरे यारा तेरी रावजी बसरावजी कशी राखू सांगी मराठी बसरावजी
मी रील बनवत होती आणि हे बघा सरळ पळाले आता तर मला बघायला आले मी कशी रील बनवते ते. छान बनवते री छान रील बनवते ना ही जाम रील बनवते मला माहित आहे. ही जानू ही सल्लू आणि ही तानिशा. हॅलो बाय बाय सी यू टाटा गुड बाय हलवा पलवा. प्लीज मला इग्नोर करा. आम्ही काहीच नाही केलं. सकाळी उठल्यापासून आम्ही गेमच खेळतोय सकाळपासून. आणि आता घरी आली ती चाय वगैरे पिला. आता परत चाललोय आम्ही तिकडे गणपतीजवळ. हा माझ्या दीदीचा घर आहे. तो पण दीदीचाच घर आहे. तो शलाका दीदीचा आहे. खाली केक आहे गाईज. माझा ड्रेस मागेल खाली केक होता गाईज. आता इथे पुरणपोळीची तयारी चालू आहे. दीदी आता पुरणपोळी बनवणार. सारण नाही पुरण मोदकाचं सारण असतं गाईज. दीदी आता पुरण बनवते. आणि आता प्रांशू तू आहे प्रांशू. कोण आहे प्रांशू? प्रांशू कोणाचं नाव आहे? कोणाचं नाव आहे प्रांशू? माऊ बोल. माऊ बोल. माऊ 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 बोल. माऊ. इग्नोर केलं गाईस प्रांशूने मला. कुकू कुकू. आम्ही आलोय ज्योती दीदीकडे आणि ज्योती दरवाजाच उघडत नाहीये. ज्योती मॅम आज कारण आम्ही सरळ लावणार आहोत नऊवारी आणि म्हणून माझ्याकडे तर नाही. मी घेऊन नाही आली कारण अचानक भयानक काल प्लॅन झाला. बघूया आता. अचानक भयानक आमचा प्लॅन झाला तर मला ज्योती दीदीचे सर्व कपडे बसतात का तिकडं असेल खाली नाही ते झोपले. तर मला ज्योती दीदीचे सर्व कपडे बसतात तर म्हणून हातांच्या नसा बघा. गुड मॉर्निंग. तर गाईज आता इथे दीदी बनवते पुरणपोळ्या. दोन्ही दीदी बनवत आहेत. तिथे शलाका दीदी बनवते. इथे प्रियंका दीदी बनवते आणि इथे दीदी बघते. अच्छा दीदी कुकर बघते गाईज. दीदी बघत नाही दीदी कुकर बघते. आणि हा बघा गाईज आमचा प्लांचू आलाय. प्लांचू नो 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 नो. ओले विलन फेमस करते हम ये सो गाईज आता आम्ही सर्वांचे नऊवाऱ्या लावते कारण आज आम्ही असं ठरवलंय की आम्ही सर्व कास्ट लावून करणार. व्हिडिओज वगैरे बनवायचे आहेत आम्हाला. तर ॲज अ मेकअप आर्टिस्ट गाईज ड्युटी माझ्यावर आहे सर्वांच्या नऊवारी लावायची. आणि गाईज वेद मला बघतोय. तर आता बहिणीची आणि दिदीची आधी लावते आणि मग मी जाणार तिकडे खाली सर्वांच्या म्हणजे प्रियंका दिदी आहे शलाका दिदी अजून कोण असेल तर त्यांच्या. लेट्स गो. तर गाईज मी पण रेडी झाले फायनली. सर्वांना साडी वगैरे नेसली आणि वहिनी बघा मागे वहिनीचं फोटोशूट चालू आहे आणि मी गोल साडीच नेसली
कारण मधलं थोडं वेगळं दिसलं पाहिजे ना. सो अशी काहीतरी दिसते मी. तर आपण बघूयात कसं काय आणि कशी दिसते मी. कमेंट करून नक्कीच सांगा. ही चला आता जाऊया. चला आरती चालू होईल. 11:30 झाले. उठा उठा. तर गाईस किट्टूंनी पण आज नऊवारी नेसली. हाय गाईस. आणि किट्टू बघा किती वावा दिसते. आणि इथे थांबा. शलाका दीदीने पण घातले, प्रियांका दीदीने पण घातले, वहिनीने पण घातले, पुज्जूनी पण घातले. गाईस सर्वांनी आम्ही सर्व बायकांनी साडी घातली. असं घालायचं असं आम्ही ठरवलं होतं आणि आम्ही आज घातली. आणि आता भरपूर आम्ही रील्स पण बनवणार. ते रील्स तुम्हाला माझ्या इंस्टाग्रामवर बघायला भेटतील. तर जाऊन मला आधी इंस्टाला फॉलो करा. ठीक आहे. बाय बाय. तर गाईस इथे सर्व बघा भाऊजी लोक, दादा लोक बोलते. इथे सर्व चिल्लर पाटी, समाधान भाऊजी, विनय भाऊजी, समीर भाऊजी आणि ते सर्व पोरत. आणि ती बघा सल्लोला बघा, हितांच्या पण आले, सल्लो पण आली गाईस. आणि आता गाईस शेवटच्या दिवशी आमच्या इथे 12 वाजता आरती असते. तर ती आरतीची आता तयारी चालू आहे. आता वाजलेत 11:30 आणि मग आता आरती करताना सर्व माझ्याकडे बघताय. माझी पण टाकली होती. गाईस उद्या विसर्जनासाठी शर्ट आले तर सर्व तेच घेत आहेत. गाईस आणू इकडे बघा. भाऊजींनी आणले ते शर्ट. भाऊजी इकडे बघा. पुढून मागून पण दाखव. पुढं दाखव. ओके. मला माझी काढली भाऊजी. नाद करतोस काय? यावंच लागतंय. परत दादा परत. मग काय दाखव. आता टाकेन मी ब्लॉग मध्ये. कसा वाटला तुम्हाला ढोकळा? छान वाटला. ओके बाय बाय गाईस.
आता आम्ही चेंज वगैरे केला नाही. आता आम्ही चला पत्ते खेळायला. तर माझे पैसे पण घरी होते आणि चेंज पण करायचं होतं म्हणून आम्ही आलो घरी. आणि आमचे 2 चिंगू मिंगू येत आहेत. तुम्हाला दाखवते आमचे 2 चिंगू आणि मिंगू. चिंगू मिंगू, चिंगू मिंगू. इकडची चिंगू, इकडची मिंगू. मिंगू चिंगू. गॉसिप्स गाईज, ननंद भावजाईचे गॉसिप्स चालू आहेत. काय बोलायचं. या नंदेला बाहेर काढलं आणि दोघीच नुसत्या ननंद भावजाई गॉसिप्स करतायत. बघा तिथे ह्यांचा सर्वांचा गेम चालू आहे आणि ते आम्ही सर्व आणि हे बघतायत फक्त. तुम्ही नाही खेळत? परिमावचीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. हाय गाईज, बोल आशा. बोल कर तू आता, बोल बोल. हाय गाईज, बोल. हाय गाईज. मी लिपस्टिक लावीन मग तुला. बोल हाय गाईज. काल परशा हो असं चाललं परत. सर्वात लहान टोलर वरती चिंबोरी आणि इकडे सर्व मोठ्या मोठ्या आहेत. माझा नको. तुला थोडी कोण घेते, मी चित्राला घेते. फोकस मध्ये. गाईज आता आम्ही रेडी झालोय. बघा वेदनी पण घातले जर्सी आणि मी पण घातले, भाऊजीने सर्वांनीच घातले. आणि आता आम्ही चाललो आणि बायकांची मॅचिंग मॅचिंग. इकडे बघा दोघींनी. वहिनी, सर्व बायकांची अशी मॅचिंग साडी आहे. माझ्याकडे पण होती पण मी ब्लाऊज नाही शिवला, नाही तर मी पण हीच घातलेली असती. बट भाऊजी आले तू जर्सी घाल. तर भाऊजींच्या शब्द पुढे कसं जाणार गाईज. ते बघा भाऊजींनी गायब. तर आता कोंबडा बघा गाईज, दिसला का गाईज. अशा बायका साड्या घालतात सेम सेम. तिकडे अजून सर्व तुम्हाला त्यांना एकत्र एका लाईनीत उभं करून दाखवीन मी तुम्हाला. तर चला गाईज. व्हेरी गुड. प्रांशूने पण सेम सेम घातलंय. प्रांशू इकडे इकडे. प्रांशू हाय हाय करतोय. हाय 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 कर. हाय. आता इग्नोर करतोय. गाईज आता आम्ही सर्व इथे आलोय आणि आता आरती चालू करणार आहे. आणि ते बघा सर्व बायकांनी मॅचिंग साडी घातली आणि आम्ही बाकी सर्वांनी सेम सेम जर्स्या घातल्यात. आणि मी बोलायला लागल्यावर सर्व गप्प बसले. बघा गाईज सर्वांनी मॅचिंग साड्या घातल्यात. बघा अर्णव. आता करा. कंटीसाचे माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव. दही माझी सख्खी भाची, वेदची बहीण आणि आरती पण आले आरतीला. हो तुझ्याबद्दल सांगते. आता काहीच आमची आरती वगैरे झाली. आता गणपती काढणार. खा मला गलम झाला माऊला. दीदीने तुझा हात धरून ठेवले तर ती कशी रागात बघते बघा दीदीला. पुढच्या वर्षी
प्लांशू आयकल हाय. उसको फिर से डरवा दिखाना ही होगा, अगले बरस आना है आना ही होगा. करा थांबा थांबा सारखा. सुख करता तू करता वार्ता विघ्नाची वर्षी आता लाडू फुटला. इकडे बघा इकडे बघा. जुलैलाच काहीच आम्ही आज पण पत्ते खेळायला बसलोय आणि आज समाधान भाऊजी पण काही आमच्या सोबत पत्ते खेळत आहेत. आणि किटू हाय कर हाय गाईस. आता पत्ता खेळणार आहे. बोल आता पत्ते खेळायला या बोल बोल बोल. ए बाईले त्या भेटायला आलं तर काय करशील मग? भेटायला आली तर करशील काय? हा एक आपला ग्रुप मध्ये एक पोरगी ऍड झाली नवीन पोरगी. परत 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 एकदा व्हेरी गुड. तर हाय गाईज लाईक मी अंबरनाथला आली आहे परत. अँड आपल्या गणपतीचे विसर्जनसुद्धा झालेत सर्वच 10 दिवसांच्या गणपतीचे. तर असे होते आपले काही 3 पार्ट. तुम्हाला हे 3ही पार्ट कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा. आणि असंच मला सपोर्ट करा, असंच प्रेम करा. अजून इन्स्टाला फॉलो नसेल केलं तर जाऊन फॉलो करा. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर जाऊन सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका, म्हणजे माझा ब्लॉग आला की आधी तुम्हाला समजेल. तर आता लगेच थोड्याच दिवसाने नवरात्रीचे ब्लॉग्स पण येणार आहेत. तर स्टे ट्यून. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.